नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुजन नवीन रंगात नवीन ढंगात आपल्या समाजासोबत घेऊन आलो. मला तर आनंद होते, याच्यावरती शिकवताना भलं चांगलं वाटते. बरं असो, आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझे मार्क्स कमी आहेत, आता मला सुद्धा 121 मार्क होते, फार काही जास्त नव्हते. मला सुद्धा असं वाटत होतं की मार्क्स कमीच आहेत. माझा मित्र होता, त्याला 108 मार्क होते, त्यालाही असं वाटत की हे मार्क कमीच आहेत. तिसरा मित्र होता, त्याला 87 मार्क होते. आता त्याने काय विचार करावा, त्याने तर ते चाळणीमध्ये पाणी घेऊन उडी टाकायची वेळ आलेली होती. परंतु आमच्या तिघांचंही सिलेक्शन त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये झालं. त्याच्यामुळं कमी मार्क असले म्हणजे आपली निवड होत नाही, असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर हा जो सगळा भ्रम आहे, कचरा आहे, तो तुम्ही काढून टाका. आणि प्राधान्यक्रम देण्यासाठी कोणाच्या गायडन्स बॅचची, मेंटरशिप बॅचची आवश्यकता काहीच पडत नाही. तुम्ही काही ताण नका घेऊ. मी तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने प्रिफरन्स देताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये काही अडचणच राहणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की मला मार्क कमी आहेत, तर तुम्ही हा फक्त व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी काय तुम्हाला पैसे वगैरे मागत नाही, परंतु तुम्ही मी ज्या गोष्टी आता पुढे सांगणार आहेत, बरोबर आहे की नाही, व्हिडिओमध्ये ते फक्त काळजीपूर्वक वाचा आणि तुम्हाला ऐका. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हा काही फेकून राहिला, त्यावेळेस हा व्हिडिओ बंद करून टाका, खाली कमेंटमध्ये शिवाय द्या. ठीक आहे, मला काही अडचण नाही. फक्त मी काय सांगतो तेवढं काळजीपूर्वक जर ऐकलं तर तुमच्या मनामधला हा जो डाऊट आहे, प्रिफरन्स कसे द्यायचे, 100% तुमच्या मनामधून हा डाऊट निघून जाईल. सुरुवात करूयात आपण व्हिडिओला. बघा, सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत. काय की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्राधान्यक्रम देत असताना, ते मी तुम्हाला सांगतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की कोणत्या शाळेमध्ये गेलं तर तुम्हाला जास्त फायदा राहील, क्योंकि बात तो हमें फायदे की करनी पडेगी ना. तोटा तर चालणार नाही आपल्याला, घाटा तर चालणार नाही. पाहावं लागेल फक्त फायदाच, बरोबर की नाही, प्रॉफिटच बघावं लागेल. मग कोणाच्या मनामध्ये असं असेल की भाऊ मी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्स देऊ आधी की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये देऊ, बरोबर आहे की नाही, तर हेही सांगतो. मला जेवढे फोन येतात त्याच्यापैकी हेच म्हणतात की सर माझ्या जिल्ह्यामध्ये निवड होईल का. मग आता ते सांगतो तुम्हाला, प्राधान्यक्रम तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये द्यायचे की नाही द्यायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की भाई शहर में जाना है या हमारे गाव खेडे में रहना है, बरोबर आहे का नाही. म्हणजे आमच्या विदर्भाच्या भाषेमध्ये तुले मले म्हणायचं शिक्षक झाल्याच्या नंतर, का तुला मला म्हणायचं शहरामध्ये जाऊन. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण हळूहळू बघू. खूप सोपं आहे बघा, काही कठीण नाहीये त्याच्यामध्ये. ठीक आहे का नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या प्राधान्यक्रम देत असताना. नाही तर आले सगळे प्राधान्यक्रम दिले तुमच्या मनानं, तसं नका करू. ठीक आहे का नाही. कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाल तुम्ही, मला मार्क किती आहेत, सगळ्यात महत्त्वाचं. तर तुम्ही तर आधीच सांगितलं म्हणा कमी आहेत, कमी पण किती बरोबर आहे का नाही. म्हणजे 100 आहेत, 130 आहेत, बरं ज्याला 150 पडले त्याला सुद्धा असं वाटतं की मला मार्क कमीच आहेत, बरोबर की नाही. त्याच्यामुळे नेमके एक्झॅक्ट स्कोअर तुमचा किती आहे हे लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. सर्वात महत्त्वाचं काय की तुम्हाला स्वतःला मार्क किती आहेत असं गृहीत धरूयात आपण 110 पर्यंत आहे. ठीक आहे की नाही, हा व्हिडिओ लक्षात घेत असताना मग त्याच्यामध्ये प्लस मायनस 10 20 तुम्ही करून घ्या. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं काय की मला जॉब कुठं करायची आहे. आता मला ज्यावेळेस कॉल येतात तर पोरं म्हणतात की सर आम्ही दक्षिण आफ्रिकेच्या वाळवंटामध्ये सुद्धा जॉब करायला तयार आहोत. दक्षिण आफ्रिकेमध्ये वाळवंट नाहीये, तिकडे खूप मोठे जंगल आहेत. वाळवंट आपल्या राजस्थानमध्ये, तर तिकडे सुद्धा जाऊन काही विद्यार्थ्यांना जॉब करायची तयारी आहे. अशी तयारी दर्शवतात मुलं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय की कोणती शाळा पाहिजे, बरोबर आहे की नाही. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आता ह्या, मला मार्क किती आहेत, मला जॉब कुठं करायची आहे. तिसरं म्हणजे काय, कोणती शाळा पाहिजे. शाळा, आता शाळामध्ये विविध प्रकार आहेत, मी तुम्हाला ते पुढे दाखवतोच. आणि त्याच्या महत्त्वाचं म्हणजे काय, पुढची तयारी कशी करायची, म्हणजे जॉईनिंग झाल्याच्या नंतरची, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता आपण बघू हळूहळू. हे सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. बघा, पहिलं काय, मला किती मार्क आहेत. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला 110 मार्क आहेत, मग त्याने काय करायचं. समजा एखाद्या विद्यार्थ्याला 110 मार्क आहेत, बरोबर आहे. एखादा विद्यार्थी त्याला 130 मार्क आहेत, एखादा विद्यार्थी त्याला समजा 90 मार्क आहेत, बरोबर आहे. दुसरा विद्यार्थी आपण कन्सिडर करूया 80 मार्क आहेत, बरोबर आहे. आणखीन एक कन्सिडर करूया, समजा 150 मार्क आहेत. दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे, मला मार्क किती आहेत. आता जॉब कुठं करायची आहे, मला जर शहरामध्ये जॉब करायची असेल तर यांनी प्रिफरन्स द्यायचे का, नाही. यांनी प्रिफरन्स द्यायचे का, हो. यांनी प्रिफरन्स द्यायचे का, नाही. यांनी द्यायचे का, नाही. यांनी द्यायचे का, 100% द्यायचे. आलं लक्षामध्ये. पुन्हा आता जर समजा तुमचा हाच स्कोर आहे आणि तुम्हाला शहरामध्ये जॉब करायची आहे, तुमचा हा स्कोर आहे आणि शहरामध्ये जॉब करायची आहे, तर लक्षात घ्या, हे जर तुमचा स्कोर असेल किंवा हा असेल तर तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, म्हणजे कुठल्याही अंशकालीन किंवा खेळाडू, अनाथ अशा पद्धतीचं आरक्षण असणं गरजेचं आहे. म्हणजे दिव्यांग वगैरे असाल तर तुम्ही ह्या स्कोअरवरती सुद्धा काय करू शकता, शहरामध्ये प्राधान्यक्रम द्यायला बिनधास्त द्या, काही अडचण नाही. आलं लक्षामध्ये. कमी मार्क असले तरी सुद्धा, परंतु तुमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नाही आहे, बरोबर का नाही.
मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही फक्त आणि फक्त ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी देऊ शकता. मग आता कुठे कोणती शहरं टाकायची ते तुम्हाला सांगतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्या सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील हळूहळू. स्वतःच्या जिल्ह्यामध्ये कधी प्रिफरन्स द्यायचा आहे बघा. पहिलं महत्वाचं काय की तुमचा विषय कुठला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्याच जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा असेल तर तुमचा विषय कोणता आहे, बरोबर आहे. दुसरा महत्वाचं काय की तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत. तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. समजा आपण वाशिम जिल्हा कन्सिडर केला, ठीक आहे. हे बघा, समजा मी वाशिम जिल्ह्यामधील आहे, बरोबर आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये समजा गणित 6वी ते 8वी साठी एकच जागा आहे. ठीक आहे, आता याविषयी या ठिकाणी तुम्ही कुठलाही दुसरा विषय गृहीत धरू शकता, बरं का. मला काही त्याच्या संदर्भामध्ये अडचण नाही. तुम्ही सोशल सायन्स असाल, लँग्वेजेस असाल, विज्ञान असाल, भूगोल असाल, इतिहास काही जे असेल ते, बरोबर आहे की नाही. समजा 6वी ते 8वी साठी या ठिकाणी 2 जागा आहेत असं तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे, आता ही वाशिमची कुठलीही शाळा असू शकते, जिल्हा परिषद असू शकते, नगर परिषद असू शकते किंवा संस्थेची असू शकते. ज्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम निवडणार आहात एक्झॅक्टली तीच आस्थापना म्हणतो या. मग ती जिल्हा परिषद आस्थापना असू शकते, नगर परिषद असू शकते, एखादी संस्थेची शाळा असू शकते, ती वेगवेगळं असते, बरोबर आहे. 6वी ते 8वीला किती जागा आहे, समजा 2. आता समजा तुमची कुठलीही कॅटेगरी कन्सिडर करा, कोणतीही असू द्या. मी उदाहरणासाठी म्हणून आपण कन्सिडर करूया, समजा ओबीसी कॅटेगरी आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी याच्यातली एक जागा आहे, बरोबर आहे, आणि दुसरी जागा आहे समजा एससी कॅटेगरीसाठी, बरोबर आहे. मग आता इथे तुम्ही कोणती, तुम्हाला 164 मार्क असू द्या पण तुम्ही एनटी कॅटेगरीमध्ये असू द्या, तुम्ही या ठिकाणी प्रिफरन्स द्याल का, नाही, अजिबात नाही. त्या ठिकाणी तुमचं प्रिफरन्स देण्याची शक्यताच नाही, बरोबर आहे. परंतु जर समजा या ठिकाणी ओपनची जागा असेल, बरोबर आहे, ओपनला जर समजा एक जागा असेल, मग तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकता. मग कुणी, मग तुम्हाला जितके मार्क असतील त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. मी आता वाशिमचं उदाहरण घेतोय बरं का, म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही प्राधान्यक्रम या ठिकाणी देऊ शकता. विषयानुसार कट ऑफ हा कमी जास्त होतो. उदाहरणार्थ गणित जर आपण पकडला तर 6वी ते 8वीचा गणितचा कट ऑफ साधारणतः 140+ लागतो, बरोबर आहे. परंतु कधी म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त ज्या जागा असतील त्यांच्यासाठी. परंतु तुम्ही पुन्हा मी सांगतो, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, अनाथ असाल, दिव्यांग असाल, म्हणजे तुमच्याकडे जर समजा समांतर आरक्षण असेल, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, तर तुम्ही या ठिकाणी कमी मार्क असताना सुद्धा काय करायला पाहिजे, अप्लाय करायला पाहिजे. ती शाळा कोणती असू द्या, जिल्हा परिषदेची असू द्या, नगर परिषदेची असू द्या किंवा एखाद्या संस्थेची असू द्या, बरोबर की नाही. अशा परिस्थितीमध्ये मग ओबीसी मधला जर विद्यार्थी असेल आणि एक जागा असेल आणि दुसरी जर समजा इतर प्रवर्गासाठी असेल, मग तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू नका. ओपनची जागा असेल आणि या ठिकाणी जर समजा इतर कुठलाही विषय असेल, गणित आणि विज्ञान सोडून, तर त्याचा कट ऑफ कम्पॅरेटिव्हली कमी लागतो, बरोबर की नाही. 130 वाल्यांनी त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही, 120 वाल्यांनी प्राधान्यक्रम द्यायला हरकत नाही. हे मी माझ्या जिल्ह्याचं उदाहरण म्हणून सांगतोय, वाशिमचं, बरोबर आहे का नाही. कारण की मी कुठला आहे, मी माझा जिल्हा सांगतोय, स्वतःचा जिल्हा. मग आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, तुमचा जर मुंबई असेल आणि तुमचा जर स्कोअर कमी असेल, मग तिथे नंबर लागू शकते का, नाही. तुमचं जर समजा पुणे असेल, नागपूर असेल, तर नंबर लागेल का, नाही. मग त्याच्यामुळे आपला स्वतःचा जिल्हा अशा केसमध्ये काय करायचा, टाळायचा. आधी बघायचं की माझ्या विषयाच्या जागा किती आहेत, आणि जर तुम्हाला वाटलं की भरपूर साऱ्या जागा आहेत, कोणा ठिकाणी 10 असतील, कोणा ठिकाणी 20 असतील, मग अशा ठिकाणी अप्लाय करायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत अशा ठिकाणी ज्यांना जास्त मार्क आहेत तेच विद्यार्थी अप्लाय करतात. हे तुम्ही बघून घ्या, आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आहे, ठीक आहे की नाही. हे असं होतच, त्याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे. त्याच्यामुळे आपण ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता पुढचं म्हणजे काय, कुठं जायचं, शहरात की गावात. आता मी तुम्हाला स्वतःचा आधी जिल्हा सांगितला, शहरात आणि गावात असं नव्हतं सांगितलं. संस्था असली की ती शहरामध्ये असू शकते, ती गावातही असू शकते. जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अडचणी येते. एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा तुम्ही जिल्हा परिषदेला आलात, याचा अर्थ तुम्हाला 100% मध्ये गावातच, खेड्यातच नोकरी करावी लागणार आहे, बरोबर आहे की नाही. गांधीजींनी काय म्हटलं होतं, खेड्याकडे चला. आणि तुकडोजी महाराज काय म्हणाले ते, तू रिकामं कशाला फिरतं, तुला गावच नाही का तीर्थ. मग तुम्हाला जर असं वाटत असेल की मला खरंच या देशाची सेवा करायची आहे आणि देशाची सेवा करत असताना मुलांना घडवायचं आहे, आजचे सान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचा पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी, तर मग तुम्ही काय करायला पाहिजे, आपल्या गावामध्ये निवड करा. आणि जर तुम्हाला असं वाटेल की नाही मला पिझ्झा बर्गर खायचा असतील मस्त,
शहरामध्ये राहायचं आहे आणि अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना ग्रामीण भागामध्ये राहण्याला आवडतच नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, शहराची चॉईस द्यायला पाहिजे. मग शहराची जर चॉईस तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, नगर परिषदेची शाळा निवडायची. तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी राहता येईल. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही मनपा निवडू शकता. तुम्हाला काय करता येईल, तालुक्याच्या ठिकाणी राहता येईल. अलग लक्षामध्ये सोपं आहे. तिसरं म्हणजे काय, तुम्ही अशा संस्थांना प्राधान्यक्रम द्या कमी मार्क असताना सुद्धा की ज्या तुम्हाला शहरामध्येच फक्त त्यांच्या आहेत, त्यांच्या ग्रामीण भागामध्ये ब्रँचेस नाही आहेत. अशा त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. आता दुसरं, ज्यांना गावामध्ये जर समजा नोकरी करायची आहे अशी आवड आहे, मग त्यांना कुठं द्यायचे प्राधान्यक्रम, त्यांनी जिल्हा परिषदेला प्राधान्यक्रम द्यायचं. त्यांनी कुठलं द्यायचं, अशा संस्थांना द्यायचं की ज्यांच्या शाखा किंवा शाळा जे ते कुठे आता ग्रामीण भागामध्ये आहेत. तिसरं काय आहे, आदिवासी आश्रमशाळा ज्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम द्या. ठीक आहे का नाही, काही अडचण नाही. मार्क कमी असले तरी सुद्धा असू द्या, आदिवासी शाळांना त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. आणि मग काय आहे तर आश्रमशाळा, बरोबर आहे का नाही, म्हणजे इतर VJNT कॅटेगरीचे VJ कॅटेगरीचे जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. असं सोपं हे आहे, कमी मार्क असले तरी सुद्धा. ठीक आहे. आणि एकदा जर समजा तुम्ही असा निर्णय घेतला किंवा मला आता ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये राहायचं आहे, मग नंतर काही टेन्शन करून घेऊ नका, कारण की यासाठी तुमची तयारी खूप आवश्यक आहे. तुम्ही जर मनाने कणखर असाल, तयार असाल त्या गोष्टीसाठी तर त्याला अर्थ आहे, नाही तर मग काहीच अडचण नाही. आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे, व्हिडिओ थोडासा लांब होऊन राहिला, मोठा होऊन राहिला, पण आवश्यक आहे, बरोबर आहे. आता तुम्ही शाळा कोणती निवडाल, मी तुम्हाला आधी सांगितलं की जर समजा तुम्हाला शहरामध्ये राहायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी महानगरपालिकेला चॉईस देऊ शकता, बरोबर आहे की नाही. तुम्ही कोणाला चॉईस देऊ शकता, नगर परिषदेला चॉईस देऊ शकता, कारण की दोन्ही सुद्धा हे तर तालुक्याच्या ठिकाणी राहते, हे तर बरं शहरच आहे, 2.5 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त, बरोबर आहे की नाही. खाजगी संस्था जे शहरामध्ये येतं त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. हे बघा, शाळा कोणतीही असू द्या, तुम्हाला काही अडचण नाही, बरोबर आहे. म्हणजे ती अंशतः अनुदानित असली तरी सुद्धा चालेल. परंतु विशेषतः ज्यांना कमी मार्क्स आहे असं वाटते तर तुम्ही 20%, 40%, 60% आणि 80% या संस्थांवरती जर समजा इनकेस जागा असल्या तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा. आता बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समजा 100 मार्क असतील तर तुम्ही सरळ 20-40ला प्राधान्यक्रम द्या. 120 मार्क आहेत, 60%ला प्राधान्यक्रम द्या, बरोबर आहे की नाही. 100 मार्क असतील की त्याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही डायरेक्ट 20-40ला 100% प्राधान्यक्रम द्या. तुम्हाला काही अडचण जाणार त्या ठिकाणी नाही, बरोबर का नाही. आता पुन्हा याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट ऍड करायची राहिली, ती म्हणजे आश्रमशाळांची, बरोबर आहे की नाही. आश्रमशाळांचा मला असं वाटतं की कट ऑफ काय होईल, थोडासा कमी लागू शकतो. म्हणून ज्यांना कमी मार्क आहेत तर तुम्ही 100% काय करा, त्या ठिकाणी आश्रमशाळांना प्राधान्यक्रम द्यायला विसरू नका. आधी सुरुवात दिली तरी सुद्धा चालेल, कारण की ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वाधिक कट ऑफ कोणाचा लागतो, महानगरपालिकेचा. फक्त तुमच्याकडे जर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल तर तुम्ही काय करा, या ठिकाणी अप्लाय करा. सोबतच ज्यांचं DED झालेलं आहे, बघा खूप महत्त्वाचा फॅक्टर सांगतो मी, ज्यांचं DED झालेलं आहे त्यांनी सुद्धा मार्क कमी असताना तुम्ही महानगरपालिकेला अप्लाय करा, कारण की तुमचा कट ऑफ कमी लागतो. आणि पुन्हा याच्यामध्ये हे कॅटेगरी मी जे सांगतो तुम्हाला, SC, ST, EWS, VJ आणि NT यांचाही कट ऑफ काय लागेल, कमी लागेल, बरोबर आहे. फक्त टफ कॉम्पिटिशन त्या ठिकाणी जर मला असं वाटते कधी कधी, म्हणजे मी जेवढा अभ्यास केला त्याच्यानुसार OBC कॅटेगरीमध्ये, SC BC मध्ये आहे का नाही, आणि तुलनेनं जर आपण पाहिलं तर SC कॅटेगरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आहे. एक भली खूप कमी लोकसंख्या आहे, परंतु SBC कॅटेगरीमध्ये सुद्धा टफ कॉम्पिटिशन आहे. जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापैकी त्यांना एक तर 2% रिझर्वेशन आहे SBCला, बरोबर आहे. त्यामध्ये तुलनेने इतर जे मी तुम्हाला आधी सांगितलं तर त्यांची सिलेक्शन लवकर होण्याची चान्सेस आहेत. ज्यांना जास्त मार्क आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट होतील, बरोबर आहे का नाही. मग ज्यांना कमी मार्क आहेत ते कुणीकडे जातील, खाजगी संस्थेवरती जातील आणि अंशतः अनुदानित वरती जातील. पैकी खाजगी अनुदानित पैकी ज्या खूप रेप्युटेड संस्था आहेत तर त्या रेप्युटेड संस्थेमध्ये ज्यांना जास्त मार्क आहेत असे विद्यार्थी जातील, अलग लक्षामध्ये. परंतु अंशतः अनुदानित आणि खाजगी संस्थाच्या ग्रामीण भागांमध्ये तर त्या ठिकाणी 100% ज्यांना कमी मार्क आहेत असे विद्यार्थी येतील, अलग लक्षामध्ये. हे बघा, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे, म्हणून तुम्ही प्राधान्यक्रम देताना अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आणि ते काही फारसं असं कठीण आहे असं मला काही वाटत नाही. तर अशा पद्धतीने मला ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना थोड्या सांगायच्या होत्या. आणि मला निश्चितच अपेक्षा आहे की मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमक्या कशा पद्धतीने आपण प्राधान्यक्रम देऊ शकतो या संदर्भामध्ये मी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आहे. मार्गदर्शन नाही म्हणता येईल, एक थोडंसं असं की जे मला माझ्या अनुभवातून लक्षात आलं ते सांगितलं मी तुम्हाला.
तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या स्वतःची. खूप खूप धन्यवाद.